सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। पॅट कमिन्सने IPL स्पर्धा अर्ध्यावरच सोडली असून तो अचानक ऑस्ट्रेलियाला परतला आहे। तो का खेळणार नाहीये आणि तो ऑस्ट्रेलियाला का गेलाय हे सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण असे IPLचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देतो। IPL सुरू होण्यापूर्वीच कमिन्स भारतात आला होता, मात्र त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो सुरुवातीचे 2 सामने खेळू शकला नव्हता। आता ही दुखापत वाढल्यामुळे तो पुढील उपचार आणि स्कॅनिंगसाठी मायदेशी परतला आहे। ऑस्ट्रेलियन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिथे एक अंतिम स्कॅन केले जाईल आणि जर रिपोर्ट सकारात्मक आले तरच तो 17 एप्रिल पर्यंत पुन्हा भारतात परतू शकेल। तोपर्यंत हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ईशान किशनकडे सोपवण्यात आली आहे। सध्याच्या परिस्थितीनुसार कमिन्स किमान पुढील 4 सामन्यांना मुकणार असून तो 21 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात कमबॅक करण्याची शक्यता आहे। हैदराबादची गोलंदाजी आधीच कमकुवत वाटत असताना कमिन्सचं जाणं हा संघासाठी मोठा झटका मानला जातोय। मग तुम्हाला काय वाटतं, पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशान किशन हैदराबादला विजय मिळवून देऊ शकतील का? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील्स इतरांनाही शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।